हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम सांगेन तर दुपारचे 4 वाजले असतील. मी तितकं टाईम बघितलेलं नाही आहे. म्हणजे एक असतं ना, की ती कामं आवरायची, ती कामं आवरायची, त्या आवरायच्या नादामध्ये सकाळपासून संध्याकाळ कशी होती ती समजत नाही. तर असं मला कपडे इस्त्री करायचे होते. तसं तर 3-4 दिवस झाले हे कपडे मी काढत होते, ठेवत होते, काढत होते, ठेवत होते. दररोज म्हणायची उद्या करूया, उद्या करूया. तर आज उद्या परवा काहीच म्हणलं नाही. अगोदर मी इकडं इस्त्री लावलेली आहे आणि एक शॉलेचा कपडा मी अंथरलेला होता टी टेबलवरती, पण एकदम पातळ होता आणि ते पॉलिस्टर पण आहे, त्यामुळे ना निष्ठत होतं खूप आणि व्यवस्थित इस्त्री बसत नव्हती. म्हणून इकडं कॉटनचं बेडशीट घेतलेलं आहे मी. आता यावरती करत आहे, पण यावरती जमलं नाही मला. हे पण एकदम पातळ कपडा आहे आणि एकतरी टी टेबल आहे, म्हणजे ग्लासचं आहे ते, त्यामुळेही ते व्यवस्थित बसत नाही, सरकत होतं. आपण लाकडी टेबलावरती केलं किंवा खाली पण केलं तरी पण चालतं आणि प्रत्येक वेळी मी खालीच करते. पण यावेळेस ना ती वायरच पुरत नाही. जे छोटं बोर्ड होतं ना ते खराब झालेलं आहे, म्हणून मी इथंच लावलेलं आहे आणि ते खालीपर्यंत वायर पोहोचत नव्हतं, म्हणून मी टी टेबलवरतीच इस्त्री करत आहे. तर हे पण मला जमलं नाही. एक शर्ट कशी बशी केली, नंतर मी हे पण चेंज केलेलं होतं, म्हणजे व्यवस्थित इस्त्री बसतच नव्हती. ते खूप निष्ठत होतं कपडा, त्यामुळे मला परत चेंज करावं लागलं. तर इथं एक शर्ट मी इस्त्री केली आणि सुरुवातीला थोडंसं घडी घालणं मला कठीण वाटतं शर्टाला, खास करून व्यवस्थित घडी बसत नाही आहे. म्हणजे आपल्याला सवय नसल्यामुळे पण होतं, पण काही नाही. 1-2 शर्ट झाले ना मग नंतर परफेक्ट होतं. सुरुवातीलाच थोडंसं असं वाटतं. तर एक शर्ट मी इस्त्री केली आणि व्यवस्थित घडी घातलेली आहे. आता इथे दुसरी शर्ट घेतली आणि दिनेशचे, यांचे आणि दीपकचे तिघांचे कपडे आहेत. खूप दिवस झाले मी पिशवीत भरून ठेवले होते. जसं धुलं पिशवीत ठेवलं, कारण हँगरला अडकवलं ना तिथंच धूळ पडत होती त्यावरती खूप सारी, म्हणून पिशवीत ठेवलं आणि पिशवीत ठेवल्यामुळे काय झालं, खूप जास्त चोळामोळा झालेला आहे सगळ्या कपड्यांचा. आणि थोडीशी कडक इस्त्री मी इकडं करत आहे, म्हणजे त्याला ऑप्शन दिलेले आहेत, कमी जास्त आपण करू शकतो. तर पॉलिस्टर कपड्याला थोडंसं कमी करायचे आणि कॉटनच्या कपड्याला थोडंसं जास्त कडक करून मी इस्त्री करत आहे. म्हणजे दिनेशचा शर्ट, दीपकचा शर्ट कॉटनचेच आहे, ते थोडंसं इस्त्रीचं पावर वाढूनच मी हे सगळे शर्ट इस्त्री करत आहे. आणि इकडे बघू शकता मी कपडा पण चेंज केला, कारण बेडशीटचं पण एकदम पातळ होतं, जमतच नव्हतं, निष्ठत होतं, त्यामुळे मी जाड असलेलं ते कपडा अंतरलेला आहे. आणि आता शर्ट अगोदर मी इस्त्री करत आहे. म्हणजे जी जड कामं आहेत ती मी अगोदर करते आणि जी सोपी कामं आहेत ते नंतर करते, कारण जड कामं करायला थोडंसं आपल्याला वाटतं की होतच नाही, खूप जड काम आहे. पण काही नाही, सुरुवातच त्या कामापासून केली ना मग नंतर सोपी कामं खूप लवकर होतात. तर इकडे टिफिन भरून ठेवलेले. दिनेश पप्पा आज गावाकडे गेलेले होते, म्हणजे तिथं कार्यक्रम होता, तर दुपारीच गेलेले, त्याने आत्ता घरी आलेले. ते येईपर्यंत टिफिन भरून ठेव म्हणून सांगूनच गेलेले होते, कारण घरी आल्यानंतर 5 मिनिटे थांबायचं नसतं त्यांना. कुठंतरी गेले 1 तास 2 तास गेलं त्याचा हिशोब नसतो, पण घरी आल्यानंतर 5 मिनिटे थांबणं खूप कठीण आहे. म्हणून मी अगोदर टिफिन भरून ठेवलेला आहे आणि मी लागलेली आहे माझ्या कामामध्ये. तर म्हटलं चहा बनवते, तर नाही म्हणत आहे, चहा वगैरे नाही. आता इतके कपडे टाकलेलेस ते अगोदर इस्त्री कर, खूप सारी कामं तू वाढून ठेवलेलीस ते कर एक एक, मी माझ्या कामाला जातो, तू तुझी कामं कर, त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे म्हणलं, ते गेलेले आहेत. त्यानंतर मी 1-2 शर्ट इस्त्री केली, एक पॅन्ट केली आणि मग जेवण करायला बसलेले, भूक पण लागलेली. तर लिंबूची चटणी आणि भाकर, ताक घेतलेलं आहे. म्हणजे भाजी वगैरे आज काहीच खायचं मन नव्हतं, काहीतरी चटपटीत खावं असं वाटत होतं, म्हणून अशी आंबट आंबट लिंबूची चटणी, भाकर, ताक मी घेतलेलं होतं. तर पोटभर जेवण झालेलं आहे. म्हणजे साधं सिंपल जेवण खूप आवडतं मला, जास्त तेलकट हेवी गोड असं नाही आवडत, आणि हे चांगलं पण असतं. तुम्ही म्हणत होता ताई लिंबूची चटणी कधी बनवली, शेअर नाही केली, तर मी लिंबूची चटणी बनवलेला व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ नाही बघितला तर आताही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर इकडं 2-4 शर्ट मी इस्त्री केली. अर्ध लक्ष टी व्हीकडे आहे, अर्ध लक्ष इस्त्री करण्यामध्ये आहे. म्हणजे जेव्हाही कंटाळा येतो ना त्यावेळी अशी कामं होतात माझी, आणि थांबल्या थांबल्या पाय पण खूप दुखत आहेत. म्हणजे बसून निवांत करते जेव्हाही करते, पण यावेळेस जमतच नव्हतं मला, कारण ते बोर्ड खराब झालेलं आहे, त्यामुळे टी टेबलवरती मला बसून इस्त्री करायला जमतच नाही आहे. त्यामुळे वाकून वाकून कंबर पण दुखत होती, पाय पण दुखत होते. नंतर 2-4 शर्ट मी निवांत बसूनच इस्त्री केलेली आहे. तर इकडे बघू शकता पिशवीत ठेवल्यामुळे खूप चोळामोळा झालेला आहे त्या शर्टांचा, त्यामुळे भरपूर वेळ लागत होता इस्त्री करण्यासाठी. तर इकडे एक एक करून सगळे शर्ट इस्त्री करून झालेले आहेत आणि छान घडी घातलेली आहे. जसं बाहेर इस्त्रीला देते आणि अशी घडी घालून येते ना, तशाच प्रकारे मी आज घडी घातलेली आहे. पण नंतर मी ते काही कपाटात वगैरे ठेवलेलं नाही, सोप्यावरतीच आहेत सगळे, कारण मला कपाट आवरायचं आहे उद्या आणि मगच सगळं मी व्यवस्थित लावून ठेवणार आहे.
तर ही सगळी कामं आवरता संध्याकाळची वेळ झाली. काही भांडी मी जमा करून ठेवले आहेत, कारण इस्त्री करण्याच्या नादामध्ये आज भांडी मी घासली नाही ती इव्हनिंगची. तर असू दे म्हटलं, आता रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर सगळी भांडी जेवण खाणं झाल्यानंतर एकत्रच मी घासून घेणार आहे. तर आज मला काहीतरी हलकं फुलकंच करायचं होतं, तर दुपारचा भात राहिलेला होता. तर हेच भात मी आता गरम करत आहे, म्हणजे फोडणी घालत आहे. तर इकडं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं चिरून घेतलं, लोखंडाची कढई घेतली आणि यामध्ये मी फोडणी तयार केली. फोडणी छान अशी तयार झालेली आहे. यामध्ये थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट पण टाकली, म्हणजे फ्लेवर छान येतो. आणि जे दुपारचा भात राहिलेला होता ते छान मोकळा करून घेतला, फोडणीमध्ये टाकलं आणि छान परतून घेतलं. एकदम मस्त आणि टेस्टी भात बनलेला आहे. तर भात तर बनला. आणखीन दिनेश पप्पा आलेले, त्यांचाच वेट मी करत आहे. तोपर्यंत ही पपई मी चिरून ठेवते, म्हणजे आल्यानंतर खायला घेतील. तर ही पपई तोडून 2-4 दिवस झाले. इथली झाडाची पपई तोडलेली होती, पण ही पपई खाण्यातच आली नाही. मी विचार करत होते आता मी चिरण तर एकटीला मला सरणार नाही, खूप मोठी पपई आहे, म्हणून म्हटलं संध्याकाळी चिरूया, सगळेजण खातील. म्हणजे तुम्ही विचारत होता ताई 2 कप चहा कुणासाठी नेते, तर एक दिनेशच्या पप्पांसाठी आणि एक गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी मी देत असते. तर इकडे बघू शकता पपई चिरून घेतलेली आहे आणि अगोदर बिया मी काढल्या आणि पपई चिरून ठेवते, म्हणजे आल्यानंतर सगळ्यांना अगोदर खायला पपई देणार आहे. तसं तर पपई खूप छान असते, पण खूप जास्त मोठी असल्यामुळे मी चिरत नव्हते आणि थोडंसं खराब पण झालेले, म्हणजे जास्तच पिकली आहे. ठेवल्या झाडालाच ही पिकलेली होती आणि मी काढून 2-4 दिवस ठेवलं ना, त्यामुळे जास्तच पिकलेली आहे आणि खाण्यासाठी खूपच गोड आहे पपई. तर पपई चिरून ठेवली. तोपर्यंत सगळेजण आले, जेवण खाणं केलं, पपई खाल्ली आणि किचनची कामं आवरली. हॅलो, नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत. बघू शकता इकडं करेक्ट 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजेपर्यंत सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरली. आंघोळ झाली, यांच्यासाठी चहा पाणी झालं, हे गॅरेजला गेलेले आहेत. आता पुढची कामं म्हणजे आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर कालची कामं मी अर्धीवट केली, म्हणजे काल मला इस्त्री करायची होती, तर इस्त्री करून मी जिथल्या तिथंच ठेवलेलं आहे, कारण मला कपाट पण आवरायचं आहे, म्हणून मी हे कपडे इथंच ठेवले, काहीच काढलेलं नाही आहे. इस्त्री झाल्यानंतर परत मी स्वयंपाक पाणी याच कामात लागले आणि ही मात्र राहून गेलेली कामं. परत पाणी पण संपलेलं आहे, म्हणून मी कॅरी कामं करून ठेवलं. तर आता हे कपडे वगैरे म्हणजे हे सगळी कामं मी दुपारी आवरणार आहे. आता अगोदर मी स्वयंपाक करते. आणि मूग आणि हरभरे मी भिजत घातलेले होते आणि मूग म्हणजे हरभऱ्याची उसळ बनलेली आहे, थोडेफार राहिलेले मूग आहेत. तर आज मुगाची उसळ बनवणार आहे आणि थोडाफार स्वयंपाक, फक्त दोघांसाठी स्वयंपाक बनवायचं आहे, त्यामुळेच कन्फ्यूज होत आहे की स्वयंपाक बनवला ना जास्त बनत आहे, माझ्या हाताने सवय झालेली आहे हाताने. एक वेळा तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. गेट बंद केलेलं आहे मी, कारण थंड, खूप हवा थंड आहे. तर सगळ्या झाडांना सकाळीच पाणी दिलेलं आहे मी, फक्त रांगोळी काढायची राहिली, बाकीची सगळी कामं झालेली आहेत. पोष धुवून घेतलं, अंगण धुवून घेतलं, सगळं झालेलं आहे. ही सगळी सकाळची कामं मी लवकरच आवरून घेते. अगोदर मी गेट बंद करते, खूप जास्त थंड हवा येत आहे. तर चला जाऊया आता किचनमध्ये आणि अगोदर उसळ बनवण्याची तयारी करून घेते. म्हणजे कांदा, हिरवी मिरची चिरली की उसळ बनवून घेते, म्हणजे वेगळं त्याला शिजवायची गरज नाही. हरभऱ्याला जसं आपण मीठ टाकून शिजवतो ना, कुकरला एक शिटी देऊन घेतो, मुगाला तसं करण्याची काहीच गरज नाही. तर अगोदर फ्रीजमधल्या भाज्या काढून घेते, जसं उसळ बनवायची आहे. इकडं बघू शकता हे मूग भिजून मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते. 3-4 दिवस आरामात राहतात आणि छान अंकुरित पण झालेले आहेत. म्हणजे आपण कपड्यात बांधून ठेवलं तरी पण अंकुरित होतात, किंवा असंच पॅकबंद डब्यात ठेवलं तरी पण छान अंकुरित होतात. हरभरे पण असेच झालेले होते. हरभऱ्याची उसळ बनलेली आहे, आज मुगाची बनवत आहे मी. तर इकडं कांदे घेतलेले आहेत खूप सारे. कांदे अगोदर चिरून घेते आणि संगत चहा पण बनत ठेवलेला आहे. म्हणजे सकाळी चहा घेतला ना छान फ्रेश वाटतं आणि थंडीमध्ये तर खूपच गरज वाटते. तर इकडं कोथिंबीर, टमॅटो, हिरवी मिरची सगळं काढून घेतलं, कांदे घेतले, सगळं चिरून घेऊया. आणि इकडं बघू शकता छान असे अंकुरित झालेले आहेत मूग. यापेक्षा जास्त मूग आले तर तितका टेस्ट येत नाही. तर हे मूग एकदम परफेक्ट बनलेले आहेत. आणि इकडे चहा पण उकळलेला आहे. तर चहा गाळून ठेवला आणि अगोदर मी चहा घेते आणि मग बाकीची कामं आवरायला सुरुवात करते. कुकर घेतलेला आहे. आणि तुम्ही विचारत होता आता हे कुकर नवीन घेतलं का? तर हो, हे कुकर मी नवीनच घेतलेलं आहे. माझ्यापाशी ना 2 कुकर आहेत, पण दोन्ही 5-5 लिटरचे आहेत, खूप मोठी आहेत ते. तर मी 3 लिटरचं कुकर आणलेलं आहे कॅन्टीनमधनं, क्वालिटी पण छान आहे याची.
इकडे अगोदर मी कुकरला डाळ लावलेली आहे आणि दुसऱ्या साईडला चिंच ठेवलेली आहे पाण्यात टाकून. जोपर्यंत त्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी इकडे भाज्या चिरून घेते. तर कांदे साल काढून धुवून घेतलेले आणि हो सगळ्या कांद्यांना मोड आलेला आहे, त्यामुळे ते मोड अगोदर मी काढून चिरून घेतलेले, म्हणजे ते मोड पण मी भाजीमध्ये उसळीमध्ये यूज करत असते. आणि सगळा कांदा मी इकडे बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा थोडासा जास्तच घेतला मी तो उसळ्या टाकण्यासाठी. आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या. या मिरच्या एकदम छोट्या छोट्या आहेत, म्हणजे लवंगी मिरची जे म्हणतात ना तशा मिरच्या घेऊन आहेत आणि खूप जास्त तिखट पण आहेत. तर इकडे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर चिरून घेतली, टमॅटोही चिरून घेऊया. म्हणजे ही सगळी तयारी झाली ना मग नंतर भाजी बनवा किंवा उसळ बनवा, जास्त वेळ लागणार नाही. जेही वेळ लागतो ते तयारी करण्यामध्ये लागतो. आणि सकाळची वेळ कशी जाते ना एकदम धावपळीनं, असं वाटतं की टाईमला जाऊन धरावं, जाऊ धुणे पुढे जाऊ धुणे. सकाळी सकाळी इतकी स्पीड असते ना ते टाईम जाण्याची की समजतच नाही आपल्याला. सकाळी 5 वाजल्यापासून सकाळचे 10 कसे वाजले समजत नाही. तर इकडं सगळी तयारी मी करून घेतली. कढई ठेवलेली आहे, यामध्ये घेतलं 2 चमचे तेल. तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरं मोहरी टाकलं, थोडंसं लसूण टाकलं वाटलेलं, कांदा हिरवी मिरची टमॅटो हे सगळं टाकलं, परतून घेतलं. दूध पण गरम करायला ठेवायचं आहे, पण अगोदर मी उसळ बनवते. नंतर कोथिंबीर टाकली, हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा मसाला टाकला, परतून घेतलं. आता टाकूया यामध्ये अंकुरित मूग टाकलेत आणि पूर्ण घेतले नाही, त्यामधले अर्धे घेतलेत. आणखीन एक वेळा उसळ बनेल त्याची, म्हणजे आरामात 3-4 दिवस फ्रीजमध्ये राहतं हे. मूग टाकून परतून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि झाकून ठेवलेलं आहे. मूग छान वापरतील तोपर्यंत मी वरणाची तयारी करून घेते. तर डाळ एका वेगळ्या भांड्यात काढली, यामध्ये मसाले टाकले, डाळ छान घाटून घेतली आणि चिंच कोळून चिंचेचं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे वरणाची पूर्ण तयारी झाली. प्रत्येक वेळी मी शेअर करत असते वरण कशा प्रकारे बनतं, आणि हे आपल्या घरी दररोज बनतं, तरी पण याचा कंटाळा अजिबात नाही आहे. वरण नाही ते कोणाचंही जेवण पूर्ण होत नाही. तर इकडं फोडणी तयार झाली, काही मसाले टाकले आणि जे मिक्स केलेलं होतं वरण ते टाकलेलं आहे. वरणाला एक उकळीचा वेट करूया. एक वेळा उसळ बघितली तर मूग छान वापरलेले, ते एकदम छान टेस्टी उसळ बनून तयार झालेली आहे. आणि इकडं वरण पण बनलं, भात पण ठेवलेला आहे. आणि जे कालचं दूध राहिलेलं होतं आणखीन एक वेळा मी गरम केलं, साय काढून घेतलेली आहे, बघू शकता तांब्यात टप्प भरलेला आहे. आता दुसरी साय या तांब्यामध्ये बसणार नाही, दुसरं भांडं घ्यावं लागणार आहे. तर दूध काढले एका वेगळ्या तांब्यात आणि तेच पातेले मी स्वच्छ करून घेतलं आणि दूध गरम करायला ठेवलं. जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर देवांना स्नान घातलं, देवपाट्यावर विराजमान केलं आणि हळदी कुंकू चंदन वाहिलं. फुलं वाहतच होते तितक्यात पतिदेव आलेले आहेत, म्हणजे टिफिन नेण्यासाठी आलेले आहेत. तर वरण भात आणि उसळ हे सगळं बनलेलं आहे. अगोदर टिफिन भरते. आणि एक ताई म्हणत होत्या, ताई सदाफुली देवाला वाहू नये, पण आजकाल थंडीमुळे स्वास्तिकची फुलंही लागत नाही आहेत, त्यामुळे काही ऑप्शन नाही माझ्याकडे. सदाफुली मी वाहते आणि अगोदरपासूनच वाहते. आता मार्केटहून फुलं आणतात हे, ते फुलं इतकी मोठी आणि ओजी असतात ना, मी देवाला ते फुलं म्हणजे डोक्यावर बसत नाही आहेत. आणि जी सदाफुली असते ना एकदम हलकी फुलकी फुलं असतात आणि खूप सुंदर पण दिसतात आणि मला खूप छान वाटतात. आणि अगोदर आम्ही सदाफुलीच व्हायचो देवाला, म्हणजे जी दुसरी फुलं होती ना ती अगोदर भेटत नव्हती आणि मार्केटमधून तरी अगोदर कोणीच फुलं आणत नव्हते. हेच फुलं व्हायचे सगळेजण, जसं मी बघितलेल्या आईला आजीला सदाफुलीच व्हायचे देवाला. पण आजकाल म्हणत आहेत की सदाफुली वाहू नये. देवपूजा झालेली आहे, आता पोटपूजा करत आहे, म्हणजे मुगाची उसळ बनलेली आहे तर तेच घेतलेलं आहे. तर तुम्ही या सगळेजण उसळ खाण्यासाठी. तर पोटपूजा झाली, आता आलेली आहे मी बेडरूममध्ये आणि मला आज बेडशीट पण धुवायला घ्यायचं होतं. कपडे आणखीन मी मशीनला लावले नाहीत, विचार केला की अगोदर बेडशीट वगैरे काढून घेऊया आणि कपडे मशीनला लावूया, म्हणजे कपडे धुण्याचं काम होत राहील. तोपर्यंत मी कपाट आवरून घेते, म्हणजे कपाटामध्ये साड्या वगैरे सगळी विक्रमाळ झालेलं आहे. आणि एक मेन कारण आहे की मला ब्लाऊज पीस भेटत नाही. एक साडीमधली स्टोनची साडी आहे आणि त्याचं ब्लाऊज पण स्टोनचं आहे. खूप दिवस झालं शोधत आहे, मला भेटत नाही. तर आज म्हटलं सगळ्याच कपाटामधल्या साड्या काढून बघायच्या, एखादी साडीमध्ये वगैरे गेलेला आहे का, कारण मला ती शिवायला द्यायचं आणि भेटतच नाही. आज पूर्ण कपाट काढून बघणार आहे. तर इकडं कपडे मशीनला लावले, वॉशिंग पावडर टाकलं, लिक्विड टाकलेलं आहे, मशीन ऑन केली फर्स्ट मोडवरती. निवांत कपडे धुवत राहतील. आणि तुम्ही म्हणत होता ताई मशीनवरती कवर टाक, कवर घे, तर होत आहे नो कवर घ्यायचं राहिलंच, ते घेतलंच नाही आम्ही. हे कवर घातल्यानं मशीनवरती धुराळा पण पडत नाही, तुमचं एकदम बरोबर आहे. तर आता आलेले मी बेडरूममध्ये आणि जे इस्त्री करून ठेवलेले कपडे होते कालपासून सोप्यावरतीच ठेवलेले होते मी. तर अगोदर मी ते सगळे कपडे आतमध्ये घेऊन आले, तर कपाटात नंतर लावणारे. अगोदर मी सगळ्या साड्या काढते आणि सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवते. तसं तर व्यवस्थितच आहेत, पण मला ब्लाऊज पण भेटत नव्हतं आणि साड्या कसं खाली गेलेल्या साड्या मी घालतच नाही आहे. यावेळेस वरच्या साड्या खाली आणि खालच्या साड्या वरती ठेवणार आहे. तर ही तर साडी एकच वेळा घातली मी, जी ब्लॅक कलरची आहे.
तर ती साडी यावेळेस मी वरच्या साईडला ठेवणार आहे. तर इकडे बघू शकता बेडवरती पूर्ण साड्या ठेवलेल्या आहेत आणि ही साडी ना 1-2 वेळा घातली, खूप चोळामोळा झालेली आहे. तर या साडीला इस्त्री करून ठेवणार आहे मी. खूप छान आहे, पण ते घातल्यामुळे काय झालं ना, पूर्ण ते चैनीला अडकून वगैरे ते दोरा खूप चोळामोळा झालेला आहे. आणि ह्या साड्या सगळ्या मी आता खालच्या साईडला ठेवत आहे. म्हणजे छान आहेत, पण कलर मला तितका आवडत नाही या साड्यांचा. वरच्या साईडला ठेवलं तर काय होतं, खाल्ल्या साड्या मला व्यवस्थित घेता येत नाहीत. म्हणून या सगळ्या अशा साड्या जे हिरव्या निळ्या अशा आहेत ना, ते मी खालच्या साईडला ठेवल्या आणि बाकीच्या सगळ्या साड्या व्यवस्थित फोल्ड करून मी वरच्या बाजूला ठेवत आहे. म्हणजे काठापदराच्या साड्यांना थोडंसंही दुमडादुमडी झाली की त्याचं काठ जे आहे ना, ते दुमडलं की मग व्यवस्थित ते बसतच नाही साडी, त्याला इस्त्रीच करावी लागते. आणि 2-4 साड्या यामधल्या तशाच झालेल्या आहेत की त्याचे काठ सगळे दुमडलेले आहेत. घडी घातलं तरीही ते बसत नाही व्यवस्थित. तर एकच ऑप्शन आहे याला, तर इस्त्री करणं. तर बघायला कधी वेळ भेटेल. तर बघू शकता इकडं सगळ्या काठापदराच्या साड्या मी इकडच्या बाजूला इकडच्या कप्प्यात व्यवस्थित लावून ठेवल्या. आणि जी साध्या साड्या जी दररोज घालते मी ती इकडच्या कप्प्यात मी ठेवलेले, ते पण मी सगळ्या काढल्या. म्हणजे मला ब्लाऊज बघायचं होतं ना, त्यामुळे सगळंच काढलं मी, व्यवस्थित असलेलंही काढलं, पण मला ब्लाऊज काही भेटलं नाही. परत मी सगळ्या साड्या व्यवस्थित लावून ठेवल्या आणि आता इस्त्रीचे कपडे सगळे व्यवस्थित लावून ठेवून, तर ज्या पॅन्टीची जी शर्ट आहे ते मी त्यामध्येच घालून ठेवते. कारण घाईमध्ये एक शर्ट एक पॅन्ट आपण देतो, कारण त्यांना घाई गडबड खूप असते. म्हणून मी जेव्हाही खाली वेळ पडतो ना, ही सगळी कामं अशा प्रकारे करून ठेवते. आणि दीपक दिनीची शर्ट सगळी मी एका साईडला ठेवलेले आहेत. तर कपाट आवरून झालेलं आहे. आता काही ब्लाऊज आहेत, हे पण असंच ठेवल्या कपाटात तिथंच होते, म्हणजे घालण्यात येत नव्हतं. आणि काही शिवायला द्यायचे ब्लाऊज आहेत, ते पण मी सगळे काढून ठेवले. म्हणजे आता ब्लाऊज मी शिवायला दिलेला आहे, ते आणण्यासाठी जाणार आहे आणि दुसरे नेऊन देणार आहे. तर आता बेडशीटी मी अंथरून घेते. म्हणजे कपाट आवरून झालं, आता बेडशीटी अंथरून घेते. बेडरूम सेट झालं, तर बेडशीटी मी अंथरलेली आहे. आणि ही साडी माहेरून आलेली आहे, आईनं घेतलेली. तिचा टाईम सांगेन तर दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि सगळी कामं आवरली. म्हणजे स्वयंपाक तरी लवकरच मी केला. त्यानंतर कपडे आज मशीनला लावले, हातानं धुले नाहीत. आज बेडशीट वगैरे सगळं मी चेंज केलेली बेडशीट धुवायचं होतं, कपडे जास्तच होते म्हणून सगळे कपडे मी मशीनला लावले. त्यानंतर मला कपाट आवरायचं होतं, तर सगळे कपडे काल इस्त्री केलेले होते. यांचे दीपक दिनेशचे सगळ्यांचे कपडे व्यवस्थित लावले. माझ्या साड्या सगळ्या काढून व्यवस्थित ठेवले. आणि त्यामध्ये एक दुसरंही कारण होतं, म्हणजे ब्लाऊजच भेटत नाही. जी साडी आहे ना स्टोनची, त्याच्यावर दुसरं ब्लाऊज मॅचिंग करणार नाही. आणि ते मी खूप शोधलं, कुठं ठेवलं काय माहिती. अगोदरी मी शोधलेलं होतं, भेटतच नाही आहे. सगळ्या साड्या काढून बघितल्या मी. आणि तसं तर ज्या साडीतली जी ब्लाऊज आहे ती मी ठेवते त्यामध्ये, पण ते कुठं गेलं मला भेटलंच नाही आहे. शेवट भेटलं नाही. सगळ्या साड्या काढल्या, सगळं व्यवस्थित ठेवलं. पण त्यानिमित्तानं साड्या सगळं व्यवस्थित झाल्या. कपाट आवरलं मी. पण हे मी कपडा काही आणखीन काढलेला नाही आहे, टी टेबलवरती असंच आहे. आणि आता करावं म्हणत होते तर लाईट गेली. कपडे शिलाई मारायचे आहेत, ते पण मला आहेत कामं. आणि ब्लाऊज शिवायला दिलेला आहे, त्यात आईकडं पण जायचं आहे. म्हणजे ब्लाऊज साडी हे सगळं दिलेलं आहे. कामं झाली, टिफिन वगैरे भरायचं आहे. आणखीन कामं संपली असं होतच नाही. आपली कामं ना कधी संपत नाहीत. घरची अशी छोटी छोटी कामं दिवसभर चालतच असतात. तर टिफिन भरायचं, हे सगळी कामं आहेत, तर होत राहतील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला मग बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.